स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 12 मध्ये। आज बघणार आहोत आपण क्रियापदांचे प्रकार म्हणजे मेन वर्ब। बघा, इंग्लिशमध्ये दोन प्रकारची क्रियापदे असतात। एक हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे आणि दुसरा मूळ क्रियापद म्हणजे मेन वर्ब। आपण सहाय्यकारी क्रियापदे इथून मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। आज आपण बघणार आहोत मेन वर्ब, कारण आपल्याला आता काळांचे प्रकार शिकायचे आहेत। आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे। ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी जाऊन बघा। मेन वर्बचे सुद्धा दोन प्रकार असतात, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब। त्यामध्ये आपण पहिला बघूयात रेग्युलर वर्ब। क्रियापदाचे 5 प्रकार पडतात मूळ क्रियापदाचे, म्हणजे V1, V2, V3, V4 आणि V5। जे रेग्युलर वर्ब असतात त्यांना V2 आणि V3 त्यांच्या म्हणजे दुसऱ्या फॉर्ममध्ये आणि तिसऱ्या फॉर्ममध्ये काही बदल होत नाही, त्यामुळे आपण यांना म्हणतो रेग्युलर वर्ब। बघा, क्रियापदाच्या पहिल्या रूपाला तो, ते, तात असे प्रत्यय लागतात। खेळतो, खेळते, खेळतात, गातो, गाते, गातात, नाचतो, नाचते, नाचतात, लिहितो, लिहिते, लिहितात। आणि दुसऱ्या रूपाला ला, ली असे प्रत्यय लागतात। खेळलो, प्यायलो, लिहिलं अशा प्रकारे ला, ली, ले असे प्रत्यय लागतात। आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला सुद्धा लेला, लेली असे प्रत्यय लागतात। खेळलेला, खेळलेली, लिहिलेला, लिहिलेली असे। आणि चौथ्या रूपाला त, खेळत, गात, पीत, जात अशा प्रकारे ING प्रत्यय लागतो। आणि V5 मध्ये क्रियापदाला S, ES किंवा IES असे प्रत्यय लागतात। V1 आणि V5 यामध्ये काहीच फरक नाही आहे, फक्त जे मूळ क्रियापद असतं त्यालाच S किंवा ES, IES असे प्रत्यय लागतात V5 मध्ये। बघा, पहिलं क्रियापद घेतलेलं आहे आपण खेळणे। खेळणे म्हणजे प्ले। प्ले आहे हे मूळ क्रियापदाचं पहिलं रूप। त्याचं दुसरं रूप आहे प्लेड। या ठिकाणी प्लेला लागलेला आहे ED प्रत्यय। प्ले, प्लेड खेळणे म्हणजे खेळतो, त्याचं दुसरं फॉर्म होईल खेळला, म्हणजे ती क्रिया झालेली आहे, खेळला आहे तो, त्यामुळे दुसऱ्या या ठिकाणी लागलेला आहे ED प्रत्यय। प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, प्लेज। या ठिकाणी बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये क्रियापदामध्ये काही बदल होत नाही, सेम आहे, त्यामुळे याला आपण रेग्युलर वर्ब असे म्हणतो। आणि चौथ्या रूपाला या ठिकाणी ING प्रत्यय लागतो। प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग म्हणजे खेळतो, खेळला, खेळलेला, खेळत आणि खेळतो। आता हे प्ले, प्लेज, S, ES प्रत्यय हे तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो आहोत, त्यामध्ये हे S, ES का बरं असे प्रत्यय लागतात। तुम्ही जर इथून मागचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला लवकर लक्षात येईल प्ले, प्लेज यांमधला फरक। प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, प्लेज। वाचवणे म्हणजे सेव। वाचवतो, वाचवला, वाचवलेला, वाचवत, वाचवतो। सेव, सेव्ड, सेव्ड, सेविंग, सेव्ज। बंद करणे क्लोज, क्लोज्ड, क्लोज्ड, क्लोजिंग, क्लोजेस। बंद करतो, बंद केला, बंद केलेला, बंद करत आणि बंद करत। यांमध्ये फरक फक्त या ठिकाणी ES प्रत्यय लागलेला आहे। वर्बच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्ममध्ये काही फरक होत नाही, सगळ्यांना ED असा प्रत्यय लागलेला आहे। आपण हे वर्ब आपल्याला पुढे काळांचे प्रकार बघायचे आहेत, त्यामुळे आपण हे शिकत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। उघडणे म्हणजे ओपन। ओपन, 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 ओपनिंग, ओपन्स। आवडणे म्हणजे लाईक। लाईक, 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 लाईकिंग आणि लाईक्स। विचारणे म्हणजे आस्क।
विचारतो, विचारलं, विचारलेलं, विचारत आणि विचारतो. आस्क, आस्किंग, आस्क. ज्यावेळेस क्रियापदाला ING प्रत्यय लागतं त्यावेळेस ती क्रिया आपण करत असतो, म्हणजे विचारत असतो, खात असतो, पित असतो, लिहित असतो. ती क्रिया चालू असते, त्यामुळे या ठिकाणी क्रियापदाला ING असा प्रत्यय लागतो. दुसरा फॉर्म आणि तिसरा फॉर्म आपण भूतकाळामध्ये वापरतो, म्हणजे ती क्रिया झालेली असते, विचारलेलं असतं. आणि पहिला आहे आस्क, म्हणजे वर्तमान काळात विचारतो. अशा प्रकारे क्रियापदांचे हे रूप आहेत, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. भरणे म्हणजे फिल, फिल्ड, फिलिंग, फिल्स. भरत, भरलं, भरलेला, भरत आणि भरतो. जॉईन म्हणजे जोडणे, जॉईन, जॉईनिंग, जॉईन्स. रिसीव म्हणजे मिळवणे, रिसिव्ड, रिसिव्हिंग आणि रिसिव्ज. कनेक्ट म्हणजे जोडणे, कनेक्ट, कनेक्टेड, कनेक्टिंग आणि कनेक्ट्स. बघा, या ठिकाणी क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये क्रियापदामध्ये काहीही बदल झालेला नाही. दोन्ही ठिकाणी ईडी असा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे आपण यांना म्हणतो रेग्युलर व्हर्ब. आता बघूयात इरेग्युलर व्हर्ब. यामध्ये पण सेम तसंच आहे, V1, V2, V3, V4, V5. फक्त या ठिकाणी V2 आणि V3 या ठिकाणी क्रियापदाला लागलेले प्रत्यय बदलतात. सेम आहे, V1 मध्ये तो, ते, तात, V2 मध्ये ला, ली, V3 मध्ये लेला, लेली, खेळलेला, खेळलेली, V4 मध्ये त, खेळत, गात, पीत आणि V5 मध्ये तो, ते, तात. फक्त क्रियापदाला SES किंवा IES असा प्रत्यय लागतो. बघा, यांना आपण इरेग्युलर व्हर्ब का म्हणतो. पहिले क्रियापद आहे टेक म्हणजे घेणे, त्याचा दुसरा फॉर्म होतो टूक, घेतो, घेतला. आणि तिसरा फॉर्म आहे टेकन म्हणजे घेतलेला. टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स. या ठिकाणी टूक आणि टेकन. बघा, मागच्या इरेग्युलर व्हर्बमध्ये ईडी सगळ्यांना सेम प्रत्यय लागला होता. या ठिकाणी V2 आणि V3 मध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे आपण यांना म्हणतो इरेग्युलर व्हर्ब. टेक घेणे, टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स. दुसरं आहे गिव म्हणजे देणे, गिव, गेव, गिवन, गिविंग, गिव्ज. गो म्हणजे जाणे, गो, वेंट, गोन, गोईंग, गोज. शेक म्हणजे हलवणे, शेक, शूक, शेकन, शेकिंग, शेक्स. राईट म्हणजे लिहिणे, राईट, रोट, रिटन, रायटिंग, राईट्स. ईट म्हणजे खाणे, ईट, एट, ईट, खातो, खाल्लं, खाल्लेलं, खात आणि खात. ईट, एट, ईटन, ईटिंग, ईट्स. ड्रिंक म्हणजे पिणे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग, ड्रिंक्स. सी म्हणजे पाहणे, सी, सॉ, सीन, सिंग, सीज. पाहतो, पाहिलं, पाहिलेलं, पाहत, पाहतो. ड्राईव्ह म्हणजे चालवणे, ड्राईव्ह, ड्रो, ड्रिवन, ड्रायव्हिंग, ड्राईव्हज. अशा प्रकारे क्रियापदांचे दोन प्रकार आहेत, रेग्युलर आणि इरेग्युलर. बघा, यांचा वापर आपल्याला काळ शिकताना होणार आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरेग्युलर व्हर्ब आणि रेग्युलर व्हर्ब शिकलो आहोत. उद्यापासून आपण काळांचे प्रकार बघणार आहोत. त्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ बघितलेला आहे. ज्यांनी कोणी बघितलेला नसेल त्यांनी जाऊन ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स लक्षात येईल.
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.